विविध भारती पुणे. प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 5 वाजेपर्यंत अंदाजे 52.44% मतदान झालं आहे. आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये संभाव्य वाढीची शक्यता वर्तवणाऱ्या बातम्यांचं पेट्रोलियम मंत्रालयानं खंडन केलं आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 4 वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ न झालेला भारत हा एकमेव देश असल्याचं मंत्रालयानं अधोरेखित केलं आहे. राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क संदर्भातील अनिश्चितता दूर करण्यासाठी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस आणि इंटिग्रेटेड एमबीए या अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्क संदर्भातील अधिकार संबंधित विद्यापीठांना देण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी या अभ्यासक्रमांचं शुल्क विद्यापीठांनी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी देखील लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित अभ्यासक्रमांच्या शुल्क संरचनेत एकसंधता आणि स्पष्टता निर्माण होणार असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होतील. अहिल्यानगर बीड परळी रेल्वेचं काम युद्धपातळीवर पूर्ण करून 15 ऑगस्टपर्यंत पुणे परळी रेल्वे सुरू करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड इथं झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याचबरोबर सोनवणे यांनी बीड अहिल्यानगर मुंबई आणि बीड अहिल्यानगर पुणे इंटरसिटी सेवा सुरू करण्याची देखील मागणी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा, टॅक्सी, ओला उबर आणि ई बाईक टॅक्सीतील अमराठी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्याबाबत बैठक घेतली. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांनी जुजबी व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार दर्शवला आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती देताना यासाठी 72 शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू केले जाणार असून मुंबई मराठी साहित्य संघाने स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात खरीप 2026 साठी खतं तसंच बियाणांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. कंपन्यांना वेळेत साठा, एप्रिल मे पर्यंत पुरवठा, संतुलित वितरण, रेल्वे समन्वय आणि वाहतूक करार नूतनीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. बफर स्टॉक मे अखेर पूर्ण करणे तसंच इंद्रायणी भात, उडीद तसंच पर्यायी पिकांच्या बियाणांचा पुरेसा साठा ठेवण्यावर भर देण्यात आला. कृत्रिम टंचाई टाळण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सर्व कंपन्यांनी कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार वेळेत पुरवठा करणे आवश्यक असल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निधीचे योग्य आणि परिणामकारक नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले आहेत. 2025-26 या आर्थिक वर्षातील राज्य निधी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्राप्त निधीच्या वापराच्या आढावा बैठकीत त्या मुंबईत बोलत होत्या. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या गुण सुधारण्यासाठीच्या परीक्षेला 15 मे पासून सुरुवात होणार आहे. विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा विषयात कामगिरी सुधारायची असेल तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. 15 एप्रिलला इयत्ता 10वीच्या नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पिंपरी इथल्या जिजामाता रुग्णालयाला भेट देत स्वच्छता, औषध साठा, डॉक्टर परिचारिकांची उपलब्धता आणि उपचार प्रक्रियेची पाहणी केली. रुग्णांची विचारपूस करून गैरसोय टाळण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पिंपरी मेट्रो स्थानक इथून पीएमपीएल कडून काळेवाडी फाट्यापर्यंत फीडर बस सेवा सकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेत सुरू करण्यात आली आहे. यामुळे काळेवाडी, रहाटणीसह परिसरातील प्रवाशांची सोय झाली आहे. या सेवेअंतर्गत प्रवाशांना 10 ते 20 रुपयात प्रवास करता येणार असून गर्दीच्या वेळी 15 मिनिटांनी आणि इतर वेळी 30 मिनिटांनी बस उपलब्ध होणार आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी बंद करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागानं दिले आहेत. स्मार्ट सिटीच्या मालमत्तांचे हस्तांतर करून नेमलेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील कार्यमुक्त करावं असे स्पष्ट करण्यात आलं आहे. स्मार्ट सिटीचे अपूर्ण प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 तर किमान तापमान 21.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही याच स्वरूपाचं तापमान तसंच संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.